I must say Iran आणि बरेचसे कमिस्तान असतील, मीराबाईचे कमिस्तान असतील, वसई महानगर वाईट आणि आपला वसई महानगर इथली जी सिटी आहे त्यांची सगळी बेटर ऑर्गनचे करेक्टर ऑर्गनचे एस्टिमेटचे बरोबर वेळोवेळी युतीला घेऊ त्याच्यातून आपण प्लॅन टाकायचा म्हणजे लाडक्या बहिणीची योजना ज्यांनी बंद करण्याची भाषा केली त्यांचा आवाज बंद करण्याचं काम या सर्व विधानसभेतील मतदार करतील. मतदार भाई बहनों, सगळ्या रिक्षावाल्यांचे मित्र, आपले रिक्षावाल्यांचे मित्र, रेल्वे प्रवाशांचे मित्र, मतदार बंधू भगिनींनो, आपल्याला पुढे चालत जाणाऱ्या कार्यकर्त्यांना विनंती आहे, थोडं थांबा. महिलांनी थोडं थांबायला आपल्या बरोबर येऊ दे. मतदार बंधू भगिनींनो, पुढचे एकदम पुढे गेलेत ना त्यांना कोणीतरी थांबवा. मतदार बंधू भगिनींनो, लक्षात ठेवा एकच नाव राजेंद्र गावी. आपसे मिलने आपका आशीर्वाद लेने आए हैं महायुति के राजेंद्र गावी. जनसामान्यांचे मित्र राजेंद्र गावी, व्यापाऱ्यांचे मित्र राजेंद्र गावी, आवासांचे मित्र राजेंद्र गावी, शेतकऱ्यांचे मित्र राजेंद्र गावी, मच्छीमार राजेंद्र गावी. लक्षात ठेवा एकच निशाणे धनुष्यबाण, एकच नाव राजेंद्र गावी. महायुतीचा विजय असो, महायुतीचा विजय असो. सर, आपण प्रचाराला निघाला आहे उमेदवार राजेंद्र गावी यांच्या बाबत आपण बघताय कार्यकर्त्यांचा उत्साह, लोकांचं समर्थन. ज्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आणि महायुती सरकारने लाडक्या बहिणीच्या माध्यमातून पालघर विधानसभेतील 86,000 माता भगिनींना आत्मनिर्भर करण्याचं काम केलं. त्यांच्या घराघरामध्ये गेल्या 4 महिन्यामध्ये 7,500 रुपयाच्या माध्यमातून त्यांना लघु उद्योग करायचा असेल, मुलाच्या शिक्षणाची फी भरायची असेल, घरावर कुठलं संकट आलं असेल, अशा सर्व माध्यमातून सहकार्य करण्याचं काम केलं. त्या सर्व लाडक्या बहिणी असतील, युवा वर्ग जो आहे, या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून युवांना प्रशिक्षण करण्याचं काम जे केलंय त्यांना सहकार्य करणं असेल, ज्येष्ठ लोकांना वयोश्री योजनेच्या माध्यमातून सहकार्य करण्याचं असेल, तर पहिल्यांदा असं या महाराष्ट्रामध्ये घडलंय की कुठलं तरी सरकार लोकांच्या दारामध्ये पोहोचलंय. शासन आपल्या दारी संकल्पना प्रत्यक्ष कागदावर न राहता ती लोकांच्या घराघरामध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न या महायुती सरकारच्या सर्व आपल्या मंडळींनी केलेला आहे. म्हणून जे आमचे उमेदवार आहेत राजेंद्र गावी साहेब हे एक असे अनुभवी नेतृत्व आहे की ज्यांनी या पालघर जिल्ह्याच्या निर्मितीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. पालघर जिल्हा निर्मितीमध्ये ते सुद्धा आमदार होते आणि एक सर्वसामान्यांना भेटणारा आमदार, सुखदुःखामध्ये सहभागी होणारा आमदार आणि लोकांच्या मतेला धावून जाणारा आमदार, अशी त्यांची आतापर्यंतची कारकीर्द राहिली आहे. त्यामुळे आम्हाला निश्चित खात्री आहे की कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या बळावर येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत. लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि त्या बळावर येणाऱ्या 20 तारखेमध्ये या सबंध पालघर विधानसभेमध्ये धनुष्याचं वादळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि या लाडक्या बहिणीची योजना ज्यांनी बंद करण्याची भाषा केली त्यांचा आवाज बंद करण्याचं काम या सर्व विधानसभेतील मतदार करतील आणि प्रचंड मोठ्या मताधिक्याने धनुष्यबाणाला मतदान होईल आणि राजेंद्र गावित हे कार्यकर्त्यांच्या आणि मतदारांच्या आशीर्वादाने नक्की निवडून येतील. लोकसभेमध्ये चांगले काम केल्यानंतर आता विधानसभेला आपण पुन्हा पालघरमधून निवडणूक लढवत आहात, तर जनतेचा आणि पालघरकरांचा कसा कौल आहे? या ठिकाणी ही पालघर विधानसभेची निवडणूक या पालघर तालुक्याच्या विकासाचा एक आपण ध्यास घेऊन या ठिकाणी आपण करतो. ते 24-25 वर्षामध्ये जी काही आपण विकासामध्ये कामं केली आणि त्यानुसार राज्याचे मुख्यमंत्री, त्याचप्रमाणे मुख्यमंत्री, दुसरे उपमुख्यमंत्री यांनी आपल्याला विश्वास व्यक्त केला आणि त्यानुसार या ठिकाणी आपल्याला एक उमेदवारी दिलेली आहे. निश्चितच यानुसार मी त्या ठिकाणी आपण त्याचं स्वागत करण्याच्या निश्चितच प्रयत्न करेन. या पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपण आरोग्याच्या दृष्टिकोनातून पालघर येथे 2
500 बेडचे हॉस्पिटल या ठिकाणी आपण उभं करत आहोत. त्याला लागणारा निधी उपलब्ध आहे आणि त्याला या आरोग्याच्या दृष्टीकोनातून खऱ्या अर्थाने या जिल्ह्यातील लोकांना या आरोग्याची सुविधा मिळत देण्यासाठी आपण CT स्कॅन, MRI, त्याचप्रमाणे आपलं डायलिसिस आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी सोनोग्राफी अशा प्रकारे एक ना अनेक अशा आधुनिक पद्धतीची सोयीसुविधा उपलब्ध आपण करत आहोत. त्याचप्रमाणे या ठिकाणी खासदार असताना आपण आपलं नायगावपासून पुढेपर्यंत जी गाव या ठिकाणी स्केलेटर असेल, FOB असेल, रेल्वेटर प्लॅटफॉर्म एक्सटेन्शन असेल, रूट्स असतील आणि अशा पद्धतीने अनेक कामं आपण आपल्या गावामध्ये आपण करण्याचा प्रयत्न केला आणि तसेच विरार आणि पालघरचं अंतर कमी करण्यासाठी वेतना नदीवरती एक 5 किलोमीटरचा ब्रिज जो आहे त्याला जवळजवळ आपलं 850 कोटी रुपये आपल्या MMRDच्या माध्यमातून उपलब्ध झाला आणि सातपाटी ते मुंबई सुद्धा 3 किलोमीटरची जो ब्रिज आहे त्याला सुद्धा जवळजवळ 585 कोटी रुपये त्या ठिकाणी प्राप्त झाले. अशा पद्धतीने अनेक कामं आपण या पालघर तालुक्याच्या विकासासाठी आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं या भागातील एक सुशिक्षित बेरोजगारांचा प्रश्न असेल, या भागातील मच्छीमारांचा प्रश्न असेल, या भागातील आपली कुंडी त्यांच्या नैसर्गिक संपत्तीवरती हा जो बांधव अवलंबून आहे आणि म्हणून अशा नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असलेल्या आणि पर्यावरणाच्या प्रश्नावर काही टेक्निकल या ठिकाणी जे रेती, ईट, माती, दगड, मुरुम अशा नैसर्गिक संपत्तीवर अवलंबून असलेला हा जो समाज आहे या समाजाला खऱ्या अर्थाने एक पुन्हा पूर्वीसारखंच कसं व्यवसाय प्राप्त करता येईल आणि पोल्युशनचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणून खऱ्या अर्थाने या ठिकाणी आपण या पालघर तालुक्याचा बरोबर या जिल्ह्याच्या विकासासाठी या पालघर जिल्ह्याची आपण या ठिकाणी निर्मिती केली आणि पालघर जिल्ह्याची निर्मिती केल्यानंतर स्वतंत्रपणे त्या ठिकाणी बजेट तयार झालेलं आहे. त्यामुळे जी सार्वजनिक स्वरूपाची जी कामं आहेत ती कामं आपण त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे करू शकतो आणि परिणामस्वरूप आज पालघर एक विकासाच्या दिशेने वेगाने त्या ठिकाणी जाते. विरोधक मुंबई अहमदाबाद हायवेबाबत चर्चा करतात की खासदार गावित साहेब असताना रस्त्याचे काम मार्गी लावले परंतु ते दळणवळण सुरळीत नाही, तर त्यावर आपण काय सांगतो? या बाबतीमध्ये आपण रस्त्याचं काम मार्गी लावलं म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेबांचा उद्देश चांगला होता, पण दुर्दैवाने या ठिकाणी ठेकेदाराने ज्या पद्धतीने कामाला सुरुवात केलेली आहे अत्यंत निकृष्ट दर्जाचं आणि लोकांची प्रचंड गैरसोय यामुळे या संदर्भामध्ये वेळोवेळी ठेकेदार त्याप्रमाणे वसई विरार महानगरपालिकेचे कमिशनर असतील, मीराबाईचे कमिशनर असतील, वसई विरार महानगरपालिका आणि आपला वसई महानगरपालिका इथले जे CP आहे त्यांची CPची बैठक पालघरचे कलेक्टर, पालघरचे SP यांच्या बरोबर वेळोवेळी मिटिंगा घेऊन त्याच्यातून आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला. आता आपण नुकतीच पालघरमध्ये रॅली काढली, यामध्ये आपल्याला जनतेचा कौल कसा वाटला? बघा, त्याची जनतेला कल्पना आहे की ते या तालुक्याचा विकास करायचा असेल तर कोण चांगल्या प्रकारे काम करू शकतो. त्यांना जनतेला माहिती आहे की या ठिकाणी सुखदुःखामध्ये गरिबांच्या याच्यामध्ये धावून येणारा आणि गावित साहेब आहे म्हणून आपण गावित साहेबांना निवडून देतो. अशा पद्धतीने पक्का ठाम निर्णय केलेला आहे आणि निश्चितच लोकांच्या प्रेमापोटी या ठिकाणी आपला विजय निश्चित होईल अशी मला आशा आहे. धन्यवाद साहेब. जिल्ह्याचे निर्माते राजेंद्र गावित साहेब एकदा मंत्री राहिलेले, खासदार राहिलेले, आमदार राहिलेले, या जिल्ह्याची जाण असलेले, या तालुक्याची जाण असलेले आमदार श्री राजेंद्र गावित साहेब.